नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं डे 1 पासून म्हणजे मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी मी जो पहिला व्हिडिओ बनवला होता, सावधान, जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असाल तर त्यातल्या जवळपास 99% गोष्टी तंतोतंत आत्तापर्यंत GS1च्या पेपरपर्यंत लागू होत आहेत आणि तशाच पद्धतीने गोष्टी घडत आहेत. त्याचं कारण हा काही एक कुठला तरी भुसात भाले मारण्याचा प्रकार नाही आहे. आत्तापर्यंतचा माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव, MPSCच्या मागच्या काही वर्षातले पेपर जे आपण ॲनालाइज केलेले आहेत, MPSCनं जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे पेपर घेतलेले आहेत आणि UPSCचे स्वतः दिलेले मी इंटरव्ह्यू असतील किंवा त्या प्रोसेसमध्ये रायटिंगमध्ये केलेलं काम असेल, मेंटरशिपच्या माध्यमातून केलेलं काम असेल, ऑल इंडिया लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये 5 वर्षाचा माझा अनुभव, जिथं वेगळे ऑल इंडिया टॉपर्स रँक 1 पासून तर रँक 500 पर्यंतचे सगळ्या विद्यार्थ्यांसोबतचं इंटरॅक्शन असेल आणि इतर बाबतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा त्या ठिकाणी केलेला एक व्यवस्थित अभ्यास असेल, त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी मी क्लिअर करत होतो आणि त्या पद्धतीनंच आजचा पेपर त्या ठिकाणी आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पहिल्यापासून फॉलो केलेलं आहे त्यांचे काही मेसेजेस कॉल आलेत, मला काही घेता आले नाहीत, 1-2 मी घेतले. त्यांनी तेच म्हटलं, सर तुम्ही म्हटले तसाच पेपर आला आणि त्या पद्धतीनं अभ्यास केल्यामुळे फायदा झाला. पेपर पूर्ण कंप्लीट झालेला आहे. 2 पैकी एका विद्यार्थ्याचं जे बोललो त्याचं 1 पेज लिहायचं राहिले, बाकी दुसऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णच्या पूर्ण पेपर त्या ठिकाणी अटेम्प्ट केलेला होता. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी सारखी सांगत होतो, करंट अफेअर्सचा जास्त लोड घेऊ नका. मोस्टली हा पेपर स्टॅटिक असेल. अगदी तसंच झालं, फक्त एक आपल्याला सायक्लोनचा करंट रिलेटेड प्रश्न बघायला मिळतो, अदरवाईज पूर्ण पेपर हा स्टॅटिक आहे आणि हेच एक्सपेक्टेड होतं. आता पेपर 2 मध्ये कदाचित आपल्याला अजून 2-3 प्रश्न करंट लिंक बघायला मिळू शकतात, कारण पेपर 2 मध्ये तसा स्कोप करंट अफेअर्सला आहे आणि तशी शक्यता दाट आहे. मात्र परत एकदा तुम्हाला मी तेच सांगेल, मागच्या काही दिवसात मार्केटनं ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला त्याचा निश्चितच कुठेतरी नुकसान विद्यार्थ्यांचं झालं असेल असा माझा एक अंदाज आहे. राईट फ्रॉम की ब्लँक पेजवर लिहायचं का लाईन पेपर, ब्लँक पेजवर प्रॅक्टिस करून घेतली, UPSCचे ॲज इट इज क्वेश्चन्स कॉपी पेस्ट करून त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करून घेतली, भरमसाठ कंटेंट देऊन विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करून टाकलं आणि याच्या पलीकडे जाऊन की आयोगाचा पॅटर्न म्हणून आहे नाही त्या गोष्टी इकडच्या तिकडच्या उचलून काहीतरी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. मला काल एक जणाचा रात्री उशिरा फोन आला होता, तो म्हणला सर पूर्ण फिलॉसॉफिकल एसीची प्रॅक्टिस करत बसलो होतो आणि साध्या एसी त्या ठिकाणी मिस झाले आणि मला फायनल पेपरमध्ये थोडंसं कुठेतरी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा नुकसान झाल्यासारखं वाटलं. आणि मला असं वाटतं हीच प्रतिक्रिया बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आहेत. बरेचसे विद्यार्थी डायरेक्टली बोलत नाहीत, मात्र ते हळूहळू आता गोष्टी बाहेर येतील. त्यामुळे मी डे 1 पासून सांगतो तुम्हाला, मलाच फॉलो करा हे मी कधीही म्हटलेलं नाहीये, मात्र तुमच्या सतसत विवेकबुद्धीनं तुम्ही विचार करा. झालेले पॅटर्न असतील किंवा काय, आपल्याला कोण गाईड करतंय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मार्केटमध्ये तर काही लोक असे आले ज्यांनी कधी UPSCची प्रिलिम तर सोडा, MPSC राज्यसेवा प्रिलिम्स पण दिलेली नाहीये आणि मग ते लोक बऱ्याचशा गोष्टीमध्ये काय सांगून, इव्हॅल्युएशनच्या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं तसंच झालं की इव्हॅल्युएशन करत असताना काहीतरी ग्रॅमॅटिकल एरर काढायचं आणि पोरांना ग्रामरमध्ये गुंतवून ठेवायचं, कंटेंट बाजूला राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे एका बाबतीमध्ये तर अशी नामुष्की आली की सर आमचे पेपर चेक करून देऊ नका. ही जर परिस्थिती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर येत असेल तर मला वाटतं गांभीर्यानं त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. असो, सोडून द्या सगळ्या गोष्टी. आपल्याला महत्वाचं काय, आपण काय दिवे लावले त्याच्याबद्दल आपण बोलूयात. हा जो पेपर होता, या पेपरला अनालिसिस करत असताना आपल्याला अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की पुढे येणाऱ्या 26च्या मेन्ससाठी आपल्याला याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. 26ला कशा पद्धतीनं प्रश्न येतील आणि आपण काय तयारी केली पाहिजे हे सगळं आपल्याला या पेपरमधून कळणार आहे. जवळपास त्यांनी पॅटर्न दिलेला होता त्यामुळं, आणि मी जे बघा, तुम्ही जर बघितलं असेल ना, सेम अशाच पद्धतीचा आपला क्वेश्चन पेपर असायचा. सेम की एक लाईन मारलेली, एक प्रश्न, एक ओळीमध्ये प्रश्न, त्याचं सॅम्पल मी याच्यावर टाकले बघा, चॅनलवर टाकलेले. ॲज इट इज तुम्हाला बघायला मिळेल की अशाच पद्धतीनं पेपर विचारलाय. आणि हे बघा, व्हॉट कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. आता कल्चरल हेरिटेज ऑफ इंडियाच्या ऐवजी मी फक्त महाराष्ट्राचा एक फायनल पेपरमध्ये क्वेश्चन टाकला होता. ॲज इट इज कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र, फक्त एक शब्द त्या ठिकाणी बदललेला आहे. सेम पहिलाच प्रश्न होता आपल्या पेपरमध्ये, इथेही पहिलाच बघायला मिळतो. एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ वारकरी सेक्ट. खूप वेळा तुम्ही व्हिडिओ चेक करून बघा, मी सांगितलेलं संत तुकाराम, संत ज्ञानदेव, वारकरी संप्रदाय, भक्ती मुवमेंट, याचं कॉन्ट्रीब्युशन, याच्यावर एखादा प्रश्न येईल, 100% त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्याला बेसिक कळाली की सिलेबसला धरूनच त्या ठिकाणी क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि दुसरं मी सांगत होतो की
महाराष्ट्र जवळपास एक 25% आसपास क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर राहिला प्रश्न वारकरी सेक्ट, महाराष्ट्र रिलेटेड डायरेक्टली प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर रानडेंविषयी डायरेक्टली महाराष्ट्राच्या बाबतीमधला प्रश्न बघायला मिळतो. मुंबई रिलेटेड डायरेक्टली महाराष्ट्राच्या बाबतीमधला प्रश्न बघायला मिळतो. म्हणजे साधारणतः मी जे पहिले डे 1 पासून सांगत होतो, विथ रेफरन्स टू महाराष्ट्र आयोगानं जरी मेन्शन केला असेल तरीही आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विचार करणं गरजेचं आहे. आणि बरेचसे युपीएससी करणारे विद्यार्थी मित्र ती गोष्ट मिस करतील हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि परिस्थिती तीच झाली. ज्यांनी फक्त युपीएससीचा जो आपला अभ्यासक्रम किंवा नोट्स आहेत ऍज इट इज वापरल्या, त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांना विद्यार्थ्यांना न्याय देता आलेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. युपीएससी आणि एमपीएससी मध्ये कायम डिफरन्स असतो आणि तो राहणारच, ही गोष्ट लक्षात घ्या. 100% युपीएससीच्या विद्यार्थ्यांना फायदा होतो, बेसिक कंटेंट सेम असतं. मात्र युपीएससी ज्या ऍडव्हान्स लेवलला गेली आहे ती जायला एमपीएससीला फार जास्त वेळ लागेल. त्यामुळे आपला स्टॅटिक कोर, बेसिक कोर प्रचंड कंट्रोल त्या ठिकाणी पाहिजे आणि ते आपल्याला बघायला मिळतं. एक्सपेक्टेड सिलेबसला धरून ऍज इट इज विचारलेला प्रश्न कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. दुसरा वारकरी सेक्ट, महाराष्ट्राच्या कल्चर मधला अत्यंत महत्वाचा. मी 3-4 गोष्टी तुम्हाला सांगत होतो. वारकरी सेक्ट असेल, लावणी असेल, तमाशा असेल किंवा वेगळे कल्चरल फेस्टिवल्स असतील. अजिंठा एलोरावर पण मी प्रश्न टाकला होता, तो विचारला नाही, मात्र तो पुढे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. ज्या पद्धतीनं आपण विचार करत होतो त्याच पद्धतीनं आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळाले. रिव्ह्यू द लेबर मुवमेंट. आता जे वेगळ्या म्हणजे मी सांगताना सांगितलं तुम्हाला, फिजन मुवमेंट असेल, लेबर मुवमेंट असेल किंवा अजून वेगळे कॉन्ट्रीब्युशन जे होते फ्रीडम स्ट्रगल मधले त्याच्या रिलेटेडचा परत स्टॅटिकचाच क्वेश्चन. व्हॉट डू यू अबाउट 1946 इंडियन नेव्हल म्युनिटी. आता हा जो आहे हा स्टॅटिक मधला पार्ट आपल्या प्रिलिम्सला आपण केलेला, त्यातून कव्हर. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ, डायरेक्टली साधा सरळ प्रश्न, फक्त एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स, महत्व विचारलंय सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटचं. महत्व काय, महत्व आहे त्यांना, आपल्याला काय फायदा झाला किंवा इंडियन फ्रीडम स्ट्रगल मध्ये त्याचा त्या ठिकाणी काय कॉन्ट्रीब्युशन आहे, अशा पद्धतीने विचारलेला हा प्रश्न. व्हॉट डू यू नो, मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणलं होतं, एक्सप्लेन द फिलॉसॉफी. व्हॉट डू यू नो, जे शब्द आहेत हु, व्हेन, व्हॉट, व्हाय, व्हेअर, हाऊ, अशा पद्धतीने WH लावून प्रश्न तयार होतात आणि तशाच पद्धतीने प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले आहेत. व्हॉट डू यू नो अबाउट, बरा व्हॉट डू यू नो आला अबाउट रिजनलिझम ऑन लँग्वेज इन पोस्ट इंडिपेंडन्स. रिजनलिझमवर प्रश्न आला. रिजनलिझमवर आपण आपल्या टेस्टमध्ये, सराव टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळेला आपण प्रश्न टाकलेला होता, बरोबर आहे. आता याच्यानंतर मुंबई इज वन ऑफ द इंडस्ट्रियल इकॉनॉमिकली डेव्हलप सिटी ऑफ इंडिया. डिस्कस कॉजेस अँड रिझन्स. आता मुंबईच्या कशाचे बदल विचारले, इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे आपल्याला कॉजेस आणि रिझन्स विचारलेले आहेत. म्हणजे साधारणतः हा जर प्रश्न आपल्याला 10 मार्काला असेल तर कॉजेस आपल्याला 5 मार्काला आणि रिझन्स आपल्याला 5 मार्काला, असा प्रश्न आपल्याला जास्त मार्क देऊन जातो जिथं क्वेश्चनचं बायफर्केशन केलेलं आहे. आणि मुंबई रिलेटेडच्या गोष्टींवर आपण प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. अर्बन डेव्हलपमेंट असेल, स्लम असेल त्याच्याविषयी. आता इथे त्यांनी मुंबईला इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी लिंक केलेला आहे. परत महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. इथे मड व्हॉल्कॅनो इन इंडिया, मला असं वाटतं हा थोडासा सरप्राइझिंग किंवा त्याला म्हणूयात आउट ऑफ बॉक्स अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता. सगळंच काय आपण एक्सपेक्ट केलेलं आलं नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द मी तुम्हाला म्हटलं त्याच्यात हा जो प्रश्न आहे अजिबात मी स्वतः एक्सपेक्ट केलेला नव्हता. व्होल्कॅनो इन जनरल आपण त्या ठिकाणी एक्सपेक्ट करत होतो. व्होल्कॅनो असेल, अर्थक्वेक असेल, सायक्लोन असेल, हे आपण एक्सपेक्ट करत होतो. त्यातला मड व्होल्कॅनो विचारला, मात्र त्यांनी खूप स्पेसिफिकली जाऊन मड व्होल्कॅनो विचारला. हा प्रश्न मी थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये टाकेल. सुनामी आपण वेळोवेळी विचारलेलं होतं. सुनामी इट्स ओरिजिन अँड इम्पॅक्ट. ओरिजिन 5, इथं 5 मार्काला क्वेश्चन आहे. परत 2.5 मार्काला ओरिजिन आणि 2.5 मार्काला इम्पॅक्ट. हा प्रश्न आपल्याला जास्त मार्क देणार आहे. मला वाटतं एक मड व्होल्कॅनोचा हा प्रश्न जो आहे थोडासा अनएक्सपेक्टेड आपल्याला होता, जो थोडासा विद्यार्थ्यांना अवघड गेला असेल. मात्र इथं 5 मार्क जर फक्त बघितले तर बाकी आपल्याला आतापर्यंत जे प्रश्न बघितले एक्सपेक्टेड लाईनवरचे चांगले लिहिता येण्यासारखे प्रश्न आहेत. आता पुढे जेव्हा आपण बघतो क्वेश्चन नंबर 9, आपण 10 मार्कांच्याच क्वेश्चन मध्ये डिस्कस द कॉजेस ऑफ अर्थक्वेक, स्टेट द अर्थक्वेक प्रोन झोन्स इन इंडिया. आता कॉजेस डायरेक्टली विचारलेत, डायरेक्टली कॉजेस विचारलेत आणि इथं काय अर्थक्वेक प्रोन झोन्स जे आहेत तर ते डायरेक्टली विचारलेत. ह्या दोनच गोष्टींवर प्रश्न त्या ठिकाणी फ्रेम केलाय. अर्थक्वेक एक्सपेक्टेड लाईनवरचा होता, स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. राईट द सिग्निफिकन्स ऑफ ग्लासियर इन रिस्पेक्ट ऑफ इंडिया. सिग्निफिकन्स विचारलंय. परत तुम्हाला अनालिसिस करायचं नाहीये, क्रिटिकली इव्हॅल्युएशन करायचं नाही. काय डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन हिमालयन ग्लासियर्स अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल आपण ही थीम एसए मध्ये पण खूप वेळा घेतलेली होती आणि इन जनरल सगळीकडे कव्हर झालेली होती. इथेही तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, क्लायमेट चेंज असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, हे फेवरेट आपल्याला
एरिया जे आहेत किंवा थीम्स आहेत आयोगाच्या बघायला मिळालेल्या आहेत. इथपर्यंत आपल्याला परत ज्या गोष्टी आहेत त्याच एक्सपेक्टेड लाईनवर बघायला मिळतात. आता थोडंसं पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो सेक्शन बी, एक्सप्लेन द जस्टिस एम.जी. रानडेज व्ह्यूज ऑन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. रानडेंचं आपल्याला व्ह्यूज विचारलेत फक्त इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरचे. मला वाटतं थोडासा डिफिकल्ट कॅटेगरी मधला हा प्रश्न जातो. का? कारण रानडेंबद्दल आपण इन जनरल समाज सुधारक म्हणून करत असताना जनरली जो अभ्यास करतो त्यातला एक पार्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा असतो. इथं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरच फक्त त्या ठिकाणी 15 मार्काला प्रश्न विचारला मुळे थोडासा हा प्रश्न लिहिण्याला अवघड जाऊ शकतो, कंटेंट कमी पडू शकतो. एखाद्यानं फार स्पेसिफिकली रानडेंवर एवढं तयारी करण्याची शक्यता मला असं वाटतं फार कमी त्या ठिकाणी वाटते. त्यामुळे हा पण महाराष्ट्राच्या रिलेटेडचा प्रश्न आपल्याला आहे जो एक्सपेक्टेड लाईनवर होता, मात्र इतक्या डेप्थ मध्ये जातील असं अजिबात वाटलेलं नव्हतं. त्यामुळे ही जी स्पेसिफिसिटी आयोगाने विचारलेली ही अनएक्सपेक्टेड होती, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह नंबर 1 मध्ये. नंबर 2 मेथड्स ऑफ द एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप इन इंडियन नॅशनल मुवमेंट. हा काही नाही, स्टेट फॉरवर्ड सिलेबसला धरून. व्हॉट डू यू नो अबाउट इम्पेरियलिझम इन एशिया अँड आफ्रिका. इम्पेरियलिझम एक्सपेक्टेड थीम होती, जे आपल्या कोलोनिझम, डिकोलोनिझम, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, अमेरिकन रिव्हॉल्युशन, फ्रेंच रिव्हॉल्युशन, 5-6 ज्या थीम होत्या त्यातली इम्पेरियलिझम एक महत्वाची थीम होती. त्याच्यावर पण एक्सपेक्टेड प्रश्न आलेला आहे. एक्सप्लेन द डायव्हर्सिटी इन इंडियन सोसायटी. सगळ्यात सोपा, साधा, सरळ आणि सिलेबसला धरून हा पण आपण आपल्या सरावच्या फायनल टेस्टमध्ये त्या ठिकाणी घेतलेला प्रश्न होता. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स मेड बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू इस्टॅब्लिश युनिटी इन डायव्हर्सिटी. युनिटी इन डायव्हर्सिटी ही आपण एसे मध्ये खूप वेळेला घेतलेली थीम होती. याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन लेक्चरच्या माध्यमातून पण घेतलेलं आहे. आपण तसं बघितलं तर एक्सपेक्टेड लाईन होता. एक्सप्लेन द नेचर ऑफ इंडियन पॉप्युलेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन स्टडीज. आता इंडियन पॉप्युलेशनचं नेचर जे आहे, मला वाटतं कालच आपण कुठल्या याच्यामध्ये बघत होतो, येस, एसेच्या थीम्स बद्दल जेव्हा आपण लेक्चर बद्दल डिस्कस करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि पॉप्युलेशन जे आहे या थीमवर प्रश्न परत इथे आपल्याला बघायला मिळाला. हा इंडियन सोसायटी मधला जो प्रश्न आहे तोही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. एक्सपेक्टेड होता, फक्त एक्सप्लेन करायचं होतं आणि इम्पॉर्टन्स होतं पॉप्युलेशन स्टडीजचं. अजून याच्या इथं थोडंसं पॉप्युलेशन स्टडीज जे आहेत इथे तुम्हाला एक्झॅक्टली एक्झाम्पल्स वगैरे हे थोडे माहिती पाहिजे होते, त्यामुळे थोडासा डिफिकल्ट इथे एक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. पुढे येस, आता आपल्याला हे जे प्रश्न झालेत, एकच मिनिट, क्वेश्चन नंबर 15 पर्यंत आपण आलो. अजून एक 5 क्वेश्चन त्या ठिकाणी राहिलेत. एकच मिनिट. हा, पुढचे जे 5 प्रश्न आहेत ते आपण बघूयात. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन ऍग्रिकल्चर क्लास स्ट्रक्चर. ग्लोबलायझेशन एक्सपेक्टेड होता, मात्र याचा इम्पॅक्ट ऍग्रिकल्चरवर विचारतील हा अनएक्सपेक्टेड होता. माझ्यासाठी पर्टिक्युलरली अनएक्सपेक्टेड. आपण इथं ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट जो आहे वुमनवर बघितला होता, त्याच्यानंतर मला वाटतं ओल्ड एजवर त्या ठिकाणी बघितलेला होता, मात्र ऍग्रिकल्चर क्लासवर बघितलेला नव्हता. हा अनएक्सपेक्टेड कॅटेगरी मधला प्रश्न होता. मात्र ग्लोबलायझेशन इम्पॉर्टंट थीम होती आणि सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन केली इंडियन सोसायटी मधली थीम होती. डिस्कस द हिस्टॉरिकल कंटेक्स्ट ऑफ कम्युनलिझम. कम्युनलिझमवर अजून प्रश्न आपण खूप विचारले होते. इम्पॅक्ट कंटेम्पररी सोसायटी सजेशन एक्सपेक्टेड लाईनवर होता, आपण हा सराव टेस्टमध्ये घेतला होता. डिस्क्राईब द सायलेंट फीचर्स ऑफ फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ नॉर्थ अमेरिका अँड इट्स सिग्निफिकन्स. मला असं वाटतं हा एकदम अचानक भयानक आलेला रॅन्डम क्वेश्चन त्याला आपण म्हणूया. अशाच पद्धतीनं युपीएससीनं 2016 का 2015ला प्रश्न विचारला होता. कशाचा? तर जिओलॉजी ऑफ साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मधली जिओलॉजी त्या ठिकाणी विचारलेली होती. साऊथ ईस्ट एशियन कंट्रीचं जे फॉर्मेशन आहे त्याच्यावरचा प्रश्न. तसा युपीएससीनं जो प्रश्न विचारला होता त्याच पद्धतीने एक अनएक्सपेक्टेड प्रश्न, मला वाटतं त्यातल्यात मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन ऑफ दिस पेपर पर्टिक्युलरली हा आहे फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ नॉर्थ अमेरिका. तसं जर बघायला गेलं तर ज्यांनी प्रिलिम्सला वर्ल्ड जिओग्राफी चांगली केलेली होती त्यांना हा क्वेश्चन कव्हर करता. डिस्कस द इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट चेंज ऑन सॉइल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया. क्लायमेट चेंज आणि सॉइल ह्या दोन्ही पण जिओग्राफी मधल्या बेसिक थीम्स आहेत ज्या आपण कव्हर केलेल्या होत्या. पुढे आता शेवटचा जो प्रश्न आहे त्यात फक्त एक आपल्याला त्या ठिकाणी करंट लिंक क्वेश्चन बघायला मिळतो. नंबर 1, शक्ती सायक्लोन ऑक्टोबर 2025.
कम्प्लिटली करंट लिंक्ड क्वेश्चन आहे. थोडंफार लिहिता येऊ शकतं आपल्याला, शॉर्ट नोट लिहायचे म्हणलं तर शक्ती सायक्लोन आहे आपल्याला, एवढं जरी लक्षात आलं तरी आपल्याला बेसिक लिहिता येतं. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स अँड वेदर कंडिशन्स ऑफ टेम्परेट सायक्लोन, एक्सपेक्टेड लाईन होता जिओग्राफी मधला. म्हणजे या पेपरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्र स्पेसिफिक जेव्हा आपल्याला विचार करायचा आहे तेव्हा आपण बघूयात की आपल्याला कशा पद्धतीनं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन बघता येईल. इथं या 5 प्रश्नांमध्ये कुठेही आपल्याला महाराष्ट्राचा उल्लेख त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. इथे जर बघितलं आपण तर साधारणतः इथे पण बघायला मिळत नाही. इथे मात्र 15 मार्काला आपल्याला महाराष्ट्र बघायला मिळतो, 15. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं तर परत इथे पण महाराष्ट्र स्पेसिफिक काही आपल्याला विचारलं नाही. 15 मार्क इथे आहेत, 15. आणि इथे जर आपण बघितलं तर 15, हे 10, त्याच्यानंतर हे 10, त्याच्यानंतर मुंबईचा कुठे गेला प्रश्न, मुंबईचा एक 10. तर साधारणतः हे 30, 40, 45 मार्क जे आहेत तर ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहेत. आउट ऑफ किती, 250, 45 जवळपास. मी तुम्हाला जे एक साधारणतः 25% प्रश्न त्या ठिकाणी वेळोवेळी म्हटलेलं होतं त्यातला जवळपास ही गोष्ट मी सांगितलेली बऱ्यापैकी आपल्याला कव्हर करता आली. म्हणजे साधारणतः 45 मार्क्स जे आहेत आउट ऑफ 250 हे आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन्सवर त्या ठिकाणी आयोगाने विचारलेले आहेत. हा झाला पहिला अनालिसिसचा मुद्दा. नंबर 2, अनएक्सपेक्टेड. मला वाटतं 2च प्रश्न होते. नंबर 1 मध्ये मड व्होल्कॅनो, नंबर 2 नॉर्थ अमेरिका. हा झाला दुसरा अनालिसिसचा मुद्दा. नंबर डिफिकल्ट. डिफिकल्ट जर आपण क्वेश्चन्स बघायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं डिफिकल्ट क्वेश्चन तुम्हाला जाऊ शकतो. हा मड व्होल्कॅनो तोच एक प्रश्न येतो. त्याच्यानंतर इथेही आपल्याला फार जास्त काही रानडेचा एक प्रश्न आहे आपल्याला जो डिफिकल्ट जाऊ शकतो. नंबर मड व्होल्कॅनो, रानडे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप लिहिता येऊ शकतो प्रश्न. त्यानंतर आपल्याला इथे पॉप्युलेशन स्टडीज डिफिकल्ट मध्ये नंबर 1 ला आपल्याला मड व्होल्कॅनो, नंबर 2 ला रानडे, नंबर 3 पॉप्युलेशन स्टडीज आणि नंबर 4 नॉर्थ अमेरिका. आपल्याला साधारणतः 4 प्रश्न जे आहेत तर ते डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकता येऊ शकतात. आपला ग्लोबलायझेशन ऍग्रिकल्चर क्लास स्ट्रक्चरवर लिहिण्यात मला वाटतं काहीही अवघड नाहीये, डिफिकल्ट नाहीये. त्याच्यानंतर हा पण लिहिता येऊ शकतो, टेम्परेट सायक्लोन पण लिहिता येऊ शकतो, शक्ती सायक्लोन पण मला असं वाटतं थोडा एक अनएक्सपेक्टेड मध्ये आपण टाकूया. साधारणतः 3 क्वेश्चन जे आहेत अनएक्सपेक्टेड कॅटेगरी मधले आपल्याला बघायला मिळालेले आहेत. डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला जवळपास 4 प्रश्न बघायला मिळाले आणि महाराष्ट्र स्पेसिफिक जर आपण बघितलं तर 45 मार्कासाठी जवळपास एक 4 प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला बघायला मिळेल. हे ओव्हरऑल जेव्हा आपण जनरल अनालिसिस करतो तो भाग झाला. आता पुढे थोडंसं या पेपरच्या नंतर आपल्याला पुढे येणाऱ्या परीक्षांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने आपण अनालिसिस केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे. मला असं वाटतं नंबर 1 मध्ये आपण काय केलं पाहिजे, सिलेबस, बरोबर आहे. नंबर 2 सिलेबस रिलेटेड आस्पेक्ट्स, बरोबर आहे. नंबर 3 महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक्स आणि नंबर 4 मध्ये इथं थोडंसं बघितलं तर जिओग्राफी, मेजर करंट इव्हेंट्स. मग तसं महाराष्ट्र स्पेसिफिक विचार झाला असतं त्यांनी सोलापूर फ्लड बद्दल विचारलं पाहिजे होतं, पण तसं विचारलेलं नाहीये. म्हणजे जिओग्राफी स्पेसिफिक जे काही करंट इव्हेंट आहेत सध्या तरी त्यांनी पेपर 1 मध्ये एकच विचारली आहे, ते पण इंडिया स्पेसिफिक विचारली आहे. पुढच्या वेळेस आपल्याला सिलेबस जो आहे, स्टॅटिक पार्ट जो आहे तो आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. 2026 साठी काय करावे. नंबर 1 पर्टिक्युलरली GS1 च्या बाबतीमध्ये रिलेटेड आस्पेक्ट सगळे सिलेबसच्या रिलेटेड जेवढे असोसिएटेड, जसं पॉप्युलेशन स्टडीज मध्ये थोडंसं खोल गेलेत, व्होल्कॅनोमध्ये मड व्होल्कॅनोमध्ये त्या ठिकाणी गेलेत, रानडेंचं इकॉनॉमी मधलं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी विचारलेलं आहे.
आणि महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक जे आहेत तर ते मला असं वाटतं थोडेसे आपल्याला एक्सपेक्टेड लाईनवर करणं गरजेचं आहे. जिओग्राफी मेजर करंटली वेटेड. आता इथं जर पेपर डिफिकल्टी आपण त्या ठिकाणी बघितली, GS1 2025, आय थिंक दिस इज मॉडरेट, इझी टू मॉडरेट आपल्याला म्हणता येईल. इझी टू मॉडरेट पेपर आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. का? कारण जर आपण व्यवस्थित बघितलं तर जवळपास नाही म्हटलं तरी 200 मार्कांचा आपल्याला पेपर जो आहे व्यवस्थित पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लिहिता येऊ शकतो. आणि पुढच्या राहिलेल्या काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही तुमचा कॉमन सेन्स वापरला, आपला राईट लॉजिकल अप्रोच, ठोकताळे जर वापरले, मेन्सच्या बाबतीमध्ये पण ठोकताळे आहेत अर्थातच, यस आहेत, बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत, तर आपण आपल्या पेड कोर्सेसमध्ये त्या ठिकाणी बघत असतो. तर त्या अप्रोचचा जर आपण वापर केला तर आपल्याला पुढचे राहिलेले प्रश्न पण अटेम्प्ट करता येऊ शकतात, डिसेंट आन्सर त्याचे लिहिता येऊ शकतात आणि आपल्याला अबोव्ह ॲव्हरेज किंवा एक्सलंट मार्क या पेपरमध्ये मिळवता येऊ शकतात. थोडासा हा पेपर लेंदी असतो कारण हिस्ट्रीमध्ये काय करावं काय नाही याला थोडे लिमिटेशन्स आहेत. जिओग्राफी आहे लिमिटमध्ये. सोसायटी सगळ्यात सोपा, सगळ्यात लवकर कंट्रोल होणारा सिलेबस, लवकर आपल्या हातात येणारे मार्क म्हणजेच सोसायटीचे आहेत. मात्र या पलीकडे हिस्ट्री जो आहे, हिस्ट्रीमध्ये आर्ट अँड कल्चर आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे, पोस्ट इंडिपेंडन्स आहे आणि महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्री आहे. 4 पार्टमध्ये हिस्ट्री असल्यामुळे थोडंसं मला असं वाटतं कुठेतरी डिफिकल्ट ते होऊ शकतं. आर्ट अँड कल्चरच्या बाबतीमध्ये मी खूप वेळोवेळी सांगितलं होतं की जसं ते नितीन शिंगाणे याचं UPSC सगळेजण पुस्तक करतात किंवा मोठं बल्की कंटेंट करण्याची गरज नाही. आपणही दिलं होतं डिटेलमध्ये कारण आपल्याला पुढे चालून आपल्या सिलेबसच्या कंटेंटमध्ये ऍड करायचं. पण त्यावेळेसही मी मला वाटतं कोण येऊन गेलं होतं, आकाश किंवा वाटतं अजून कोणतरी येऊन गेलो, मी तेव्हा त्याच वेळेस म्हटलं होतं सगळं करत बसू नका, त्याच्यामध्ये वेळ घालवू नका. आला तर एखाद दुसरा प्रश्न येईल आणि त्यातही महाराष्ट्र स्पेसिफिक येईल आणि तो वारकरी सेटचा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अडचण गेली नाही. जो युजली अवघड होऊ शकला असता तो आर्ट अँड कल्चरचा पार्ट होता, तो झालेला नाहीये. मात्र 1-2 ठिकाणी थोडंसं आपल्याला, आणि हिस्ट्री तसंही जर बघितलं ना तर खूप वास्ट सिलेबस, म्हणजे काय करावं याला थोडे लिमिट येतं. एक लाईन आपण ड्रॉ केली पाहिजे आणि जिथं स्कोरिंग होऊ शकते जिओग्राफी, मॅप्स, डायग्राम्स याच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तयारी करता येऊ शकते. आणि पुढचा जो विषय आहे तो म्हणजे इंडियन सोसायटी, जिथं मॅक्झिमम मार्क आपल्याला मिळू शकतात, तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. बाकी डिटेल्ड जर तुम्हाला बरेच जण म्हणतात की कुठून आले काय, मला अजून सगळे बघणं झाले नाहीयेत, मात्र जेवढे काय प्रश्न त्या ठिकाणी करता आलेले आहेत तर ते फक्त तुम्हाला दाखवतो. जे मी म्हटलं होतं की बघा इथं आपण सायलेंट कल्चरल हेरिटेज महाराष्ट्राचा विचारला, तिथं इंडियाचा विचारला होता. त्यानंतर इंडियन सोसायटी, फीचर्स ऑफ इंडियन एक्सप्लेन डायव्हर्सिटी ऍज इट इज आलेला आहे. सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स ऑफ ऑर्गनायझेशन, मुंबईच्या रिलेटेड तो प्रश्न जो होता. पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज, एक्झामाइन कम्युनलिझमवर 2 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले होते. आणि हा जो रॅपिड ग्रोथ ऑफ स्लम्स इन महाराष्ट्र, मुंबईच्या रिलेटेड आपल्याला तोही प्रश्न त्या ठिकाणी करता येऊ शकला असता. तर अशा पद्धतीनं थोडंसं एक पेपर मधल्या ज्या गोष्टी मला बघितल्या, अजून आपले डिटेल मधले जे रेग्युलर सेक्शन वाईज टेस्ट होत्या त्या बघायच्या राहिल्यात, त्याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ करूयात. आणि पुढे जो पेपर येणार आहे GS2 त्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी 2026 ची तयारी करत आहेत त्यांनी कुठल्या मार्केटिंगवर आणि बाकी भपाड्याकडे मागं न जाता व्यवस्थितपणे विचार करून त्या ठिकाणी मार्गदर्शक निवडा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या 26च्या मेन्समध्ये जेव्हा जागा भरपूर असतील, DCच्या जागा असतील, त्यावेळेस आपल्याला कुठेतरी 1-2 मार्काचं नुकसान होऊ नये आणि पाहिजे ती ड्रीम पोस्ट आपल्याला मिळावी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. आणि या पेपरची डिफिकल्टी तुम्हाला कशी वाटली, पर्टिक्युलरली तुम्ही काय एक्सपेक्ट केलं होतं आणि ज्यांनी पेपर दिलाय त्यांना लिहिताना काय अडचणी आल्या त्याही त्या ठिकाणी मांडा, म्हणजे 26च्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या अडचणींचा सामोरं जावं लागणार नाही. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जाता परत तेच म्हणेल, लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.